कोणाची र हवा आपलीच र. भाजपाच्या निष्ठावंतांच्या यादीमध्ये असलेलं नाव, आंदोलन असतील, सामाजिक उपक्रम असतील, आपला चेहरा हा अग्रभागी होता. उमेदवारी का नाकारली? आणि एका जागेसाठी जो 15-20 लोक इच्छुक होते, तर कदाचित पक्ष श्रेष्ठीचा काहीतरी नाईलाज झाला असेल, त्यांनाही काहीतरी ऍडजस्टमेंट असेल. आपण जर ठरवलं असतं तर इतर पक्षात जाऊन उमेदवारी आपल्याला सहज मिळाली असती. अपक्षच का? तर एवढं इझी नाही की आपण दुसऱ्या कुठल्या पक्षाचा लगेच लोगो लावून घेऊ आणि आपण त्याच्यात लगेच सामावून घेऊ. ही गोष्ट माझ्यासाठी तरी एवढी सहज नाही. चालूच असतं, ही निवडणूकच त्याच्यावर असते, परंतु याच्या पलीकडे जाऊन विचार करण्याची खरोखर गरज आहे. किंवा एक त्यांचा प्रभाग हा अतिशय सुरक्षाच्या दृष्टिकोनातून व्यवस्थित असला पाहिजे. कोणत्याही उमेदवाराकडनं चर्चा करताना मला अजूनपर्यंत दिसली नाही. जनतेने आपल्याला जनमत दिलं, लोकांनी आपल्याला निवडून दिलं, पुन्हा आपल्या घरी वापस जाणार, परत आपली चूल वेगळी मांडणार. कोणाची र हवा आपलीच र. अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अखेर महानगरपालिकेचा बिगुल वाजला. आता आपण सध्या आहोत धुळे महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 12 मध्ये. अपक्ष उमेदवारी करतायत. खरं तर एक आंदोलक चेहरा आणि भाजपाच्या निष्ठावंतांच्या यादीमध्ये असलेलं नाव, वैशाली सतीश शिरसाट. थेट आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. ताई, सर्वप्रथम स्वराज्य खानदेशच्या यंदा हवा कुणाची या कार्यक्रमात आपलं स्वागत. खरं तर भाजपच्या अनेक कार्यकाळात जर बघितलं, 7 वर्षाच्या आंदोलन असतील, सामाजिक उपक्रम असतील, आपला चेहरा हा अग्रभागी होता. उमेदवारी का नाकारली? उमेदवारी नाकारली असं नाही म्हणता येणार आपल्याला, कारण एका प्रभागात आणि एका जागेसाठी जो 15-20 लोक इच्छुक होते, तर कदाचित पक्ष श्रेष्ठींचाही काहीतरी नाईलाज झाला असेल, त्यांनाही काहीतरी ऍडजस्टमेंट असेल, म्हणून मला ह्यावेळेस त्यांनी थांबायला सांगितलं. तर असं नाही म्हणता येणार की मला म्हणजे तिकीट नाकारलं असं आपण डायरेक्टली नाही म्हणू शकत. खरं तर ताई, ज्या पक्षात आपण इतकी वर्ष काम करत होते, अनेक आंदोलनं करत होते, आपण जर ठरवलं असतं तर इतर पक्षात जाऊन उमेदवारी आपल्याला सहज मिळाली असती. अपक्षच का? मला हे सांगताना म्हणजे मी इतक्या जवळजवळ 12-13 वर्षापासून बीजेपीचं काम करते आणि एक आपण पक्षाशी असं जोडलं गेलेलं असतं, आपलं नातं जोडलं गेलेलं असतं. तर एवढं इझी नाही की आपण दुसऱ्या कुठल्या पक्षाचा लगेच लोगो लावून घेऊ आणि आपण त्याच्यात लगेच सामावून जाऊ. ही गोष्ट माझ्यासाठी तरी एवढी सहज नाही. म्हणून मी ठरवलं होतं की मी काम केलेलं आहे आणि जरी पण मला तिकीट नाकारलं, परंतु माझ्या सगळ्या प्रभागातील नागरिकांचं जी इच्छा होती की ताईने एकदा तरी उभं राहायला पाहिजे, आणि माझी पण स्वतःची इच्छा होती की मी जर एवढं काम करते, एवढं म्हणजे सर्वसामान्य जनतेमध्ये राहून माझं सर्व कामाचं स्वरूप असतं त्यांच्यात राहून, तर मलाही आजमावून पाहायचं होतं की जनमत किती माझ्या बाजूने आहे. हे आजमावण्यासाठी पण मी हा निर्णय घेतलेला आहे. नक्कीच ताई, तुम्ही ज्या पद्धतीने इतकी वर्ष समाजकार्य केलं आणि जनतेचा कौल नेमकं कसा आहे, आपण ज्या कामाचं काम केलेलं आहे त्याची पावती म्हणून जनता किती भरभरून प्रेम देते, हे यासाठी आपण उमेदवारी करतायत. काय प्रभागाच्या समस्या आहेत? आतापर्यंत 5 वर्षाचा कार्यकाळ झाला मागील. धुळे महानगरपालिकेत भाजपला एक हाती सत्ता मिळाली. आपल्या प्रभागाचा किती विकास झाला आणि अजून किती प्रलंबित आहे, आणि आपल्या डोक्यात आपल्या प्रभागासाठी काय विजन? प्रभागाचा विकास चालूच आहे. काही पेंडिंग कामं राहिलेली आहेत, कारण की कितीही केलं तर सर्व कामं पूर्ण होत नाही. नागरिकांच्या पण मागण्या ज्या असतात त्या आपण म्हणजे शेवटपर्यंत आपण पूर्ण करायचा प्रयत्न करतो, पण काही अडचणी असतात, काही असतात, तेव्हा ते थोडंफार प्रमाणात राहून पण जातात. आणि त्या ज्या काही राहिलेल्या असतील त्या मी नक्कीच पुढे पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन. आणि माझं जे विजन आहे, म्हणजे पुढचं जे माझं कामाचं आहे, की मला या प्रभागासाठी सर्वात आधी तर प्रसूतीसाठी बायकांना खूप लांब जायला लागतं. सिव्हिल हॉस्पिटल जे, कारण हा एरिया जो आहे तो सर्वसामान्य लोकांचा एरिया आहे. तर जायचं सिव्हिलला जायचं, इथून सिव्हिल पर्यंत पोहोचायला वेळ लागतो. तर माझी पहिली मागणी तर 2 बेडचं का असेना, पण महिलांसाठी मी इथे रुग्णालयाची मागणी करणार आहे. दुसरी गोष्ट, अमरधाम इथून 4 किलोमीटर आहे. तर अमरधामसाठी पण आम्हाला इथून खूप बरंच लांब जावं लागतं इथल्या नागरिकांना. म्हणजे दुसरं माझं जे काम असेल ते अमरधामसाठी माझी मागणी असेल, म्हणजे मी ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन. आणि मग बाकीचे जे काम आहेत, एक अजून माझ्या डोक्यात हे पण आहे की आपण युवांसाठी काहीतरी करायला पाहिजे.
आता मंदिरं तर प्रत्येकच ओपन स्पेसमध्ये होतात किंवा जिम होतात. परंतु युवा वर्ग जो आता स्पर्धा परीक्षा देतोय, तर त्यांनाही अभ्यासिका आता आपल्याला तुम्हालाही माहितीच असेल की नदी किनारी एकच आहे आपल्या इथे. तर मग तिथे बऱ्यापैकी गर्दी होती. तर अभ्यासिका मुलांसाठी इथे जे ओपन स्पेस आहे तिथे मी बनवण्याचा प्रयत्न करेन. नक्कीच ताई, जर विचार केला धुळे शहर म्हटलं महाराष्ट्राच्या नकाशावरती, तर गुंडगिरी, टक्केवारीचं राजकारण, दिवसाढवळ्या कोणाचाही खून पडतो, दरोडे असे अनेक म्हणजे गुन्हेगारीचं एक माहेरघर म्हणून धुळ्याकडे पाहिलं जातं. महिला भगिनी असेल, विद्यार्थिनी असतील, सायंकाळच्या वेळेला एकटं फिरू शकत नाही, अशी परिस्थिती धुळ्याची येऊन ठेपलेली. यावरती काय उपाययोजना एक लोकप्रतिनिधी म्हणून आपण कराल? याच्यावर आता जे आपण तुम्ही म्हणताय, हा प्रश्न फक्त आपल्या शहराचा नाहीये. थोड्या ना फार प्रमाणात सगळीकडे हे प्रकार आहेत. म्हणजे थोड्या ना फार प्रमाणात सर्वीकडेच आहे हा प्रॉब्लेम. मी ते प्रॉब्लेम सोडवण्याचा नक्कीच म्हणजे माझ्या परीने जेवढा प्रयत्न होईल, जेवढ्या महिलांसाठी सुरक्षित म्हणजे त्यांना सुरक्षेच्या दृष्टीने जेवढे पाऊल उचलले जातील, आता दामिनी पथक असेल. मी आता पण जरी पण मी कुठल्याही पक्षाची म्हणजे सॉरी कुठल्याही प्रतिनिधी नसताना मी काही प्रॉब्लेम झाले असतील, तर मी नेहमीच महिलांसाठी मदतीला धावून गेलेली आहे. तर याच्यानंतर जर कधी मला चान्स मिळाला, तर मी नक्कीच महिलांसाठी काम करेल याच्यावर. ताई, प्रभाग जर आपला बघितला, तर काही ग्रामीण भाग देखील आपल्याला अटॅच आहे आपल्या प्रभागाला. आपल्या ज्या पूर्वाश्रमीचा पक्ष होता, त्यांनी उमेदवारी दिलेली आहे. त्यांच्यात आणि आपल्यात किंवा इतर पक्षाच्या उमेदवारांमध्ये प्रभागासाठी अतिमहत्वाचा उमेदवार प्राधान्यक्रमाने त्या मतदारांनी ठरवल्या पाहिजे, की तुम्हाला उमेदवार नेमका कसा पाहिजे? हं. अ, खरोखर हा खूप छान प्रश्न आहे. मतदाराने एकच लक्षात घ्यायला पाहिजे, की उमेदवार तुम्ही असा द्या, भावनेच्या भरात जाऊ नका. उमेदवार असा द्या, की तुमचे जे काही प्रश्न असतील, ज्या समस्या असतील, त्या सभागृहात मांडता पण आल्या पाहिजे. त्याच्यावर तुम्हाला भांडता यायला पाहिजे. जो निधी असेल तो तुम्हाला खेचून आणण्याची तुमच्यात ताकद असली पाहिजे. अभ्यासू असला पाहिजे. तर मी मतदारांना एकच विनंती करेल, की ह्या सर्व गोष्टी मीच नाही, पण जो पण कोणी उमेदवार असेल, त्याच्यात असतील तर नक्कीच तुम्ही त्याला प्राधान्य द्या. नक्कीच, खरं तर आपल्या ज्या पद्धतीने आपण लोकांसमोर जात आहात, अनेक समस्या ज्या पद्धतीने आपण मांडल्यात, की आरोग्याचा असेल किंवा ज्या मूलभूत गरजा असतील, त्यासाठी तुम्ही प्राधान्य तर नक्कीच द्याल. खरोखर 2025 सुरू आहे. अजूनही मूलभूत ज्या सुविधा आहेत, त्याच्यावरती राजकारण लोकप्रतिनिधीचं योग्य आहे? त्याच्या बाहेर कधी निघणार? नाही, तू नक्कीच बरोबर आहे ते. हे तर रस्ता, गटार, लाईट वॉटर हे मीटर, ते गटर याच्या वॉटर पलीकडे मीटर, गटर निवडणुका. हे तर चालूच असतं. ही निवडणूकच त्याच्यावर असते. परंतु याच्या पलीकडे जाऊन विचार करण्याची खरोखर गरज आहे. नक्कीच, कारण आपला प्रभाग जर बघितला, आपण ज्या पद्धतीने बोललात, की सर्वसामान्य वर्ग जो आहे, काही मजदुरी करणारे, काही हो. नोकरी करणारे आणि सर्वसामान्य कुटुंब या ठिकाणी वास्तव्यात असतं. त्यांच्या मुबलक अपेक्षा असतात. वॉटर मीटर, गटर तर ह्या महापालिका उमेदवाराचं हे परम कर्तव्य आहे, की त्यांनी त्या नागरिकांना दिल्या पाहिजे. दिलं पाहिजे. पण ज्येष्ठ नागरिक असतील, महिला भगिनी असतील, लहान मुलं असतील, त्यांच्यासाठी गार्डन असेल, ओपन स्पेस असेल किंवा एक त्यांचा प्रभाग हा अतिशय सुरक्षाच्या दृष्टिकोनातून व्यवस्थित असला पाहिजे, विरंगुळा केंद्र असले पाहिजे. त्यासाठी कोणत्याही उमेदवाराकडनं चर्चा करताना मला अजूनपर्यंत दिसली नाही. आपण काय सांगाल? नक्कीच तुम्ही जे म्हणताय ते करायला पाहिजे. लहान मुलांपासून तर ज्येष्ठांपर्यंत विचार व्हायला पाहिजे. एक ज्येष्ठ नागरिक जे असतात, त्यांना एक विरंगुळा पाहिजे असतो सायंकाळच्या वेळेस. ते थोडेसे फिरू शकतील याच्यासाठी आपण गार्डन डेव्हलप करायला पाहिजे. महिला असतील, महिलांचा प्रॉब्लेम सर्वात मोठा ते स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष नाही देत ते. म्हणजे जिममध्ये जाऊन आणि तिथे कुणी ₹1000 महिन्याचे भरू नाही शकत, असा पण वर्ग आमच्या प्रभागात आहे. तर त्यांच्यासाठी ओपन जिमची जी कन्सेप्ट आहे, ती पण माझ्या विचारात आहे, की आपण ती पण करू, की जेणेकरून थोडं तरी आपण त्यांच्यासाठी काहीतरी प्रयत्न करायचा आणि त्याचा त्यांना उपयोग व्हायला पाहिजे. कारण ओपन जिम केल्यानंतर आता मी बघते, की माझ्या समोरच ओपन स्पेस आहे खूप मोठी आणि ट्रॅक आहे तिथे. तर तिथे बऱ्यापैकी महिला वॉकिंगला येतात. तर आता महिला थोड्या जागृत व्हायला लागलेल्या आहेत. पण ते स्वतःसाठी स्वतःच्या आरोग्यावर पैसे खर्च करायला थोडा विचार करतात. त्याच्यासाठी आपण नक्कीच
नक्कीच ओपन जिम वगैरे ताई, करायला ज्या पाहिजे. पद्धतीने आता आपले विचार आपण मांडत आहात, एक सगळ्यात महत्वाचा वर्ग जो आहे, तरुण वर्ग वेगवेगळ्या पद्धतीने आज उद्योग व्यवसाय करतोय. कोणत्याही प्रकारचा असा ठोस उद्योग व्यवसाय धुळे शहरातही नाहीये. आहे आपल्या शहराच्या जवळपास जी MIDC आहे, हं. तिच्यातही मोठ्या प्रमाणात जे आहे काम करणारी मंडळी आहे. तरुणांचं भविष्य धुळ्यात काय आहे? त्या अनुषंगाने कोणत्याही प्रकारच्या MIDCची जी मागणी चाललेली आहे अनेक वर्षांपासून, ती अजूनपर्यंत उपलब्ध झालेली नाही. दुसरी महत्वाची गोष्ट, ज्या पद्धतीने धुळ्यातला जो युवक आहे, तो अनेक वेगवेगळ्या मार्गांनी विखुरला गेलेला आहे. मग ते नशा असेल, गुंडगिरी असेल, या सगळ्या गोष्टींकडे तो वळला गेलेला आहे. तर त्या तरुणांसाठी काय उपाययोजना एक लोकप्रतिनिधीमधून, आणि ज्यावेळेस आपण सभागृहात जाल तर आपलं प्राधान्यक्रमाने युवकांसाठी रोजगार उपलब्धतेसाठी कसे पर्याय आपण मांडाल? नक्कीच आता तुम्ही म्हटले तसं MIDCचं आपलं मागणी चालली आहे आणि ती पूर्ण पण होईल. तर तेव्हा आपल्या धुळ्याच्या युवकांना नक्कीच रोजगार मिळेल आणि मला म्हणजे मला जर चान्स मिळाला तर मी नक्कीच युवकांसाठी रोजगार निर्मितीसाठी नक्कीच प्रयत्न करेन. नक्कीच ताई, खरं तर आपल्याशी चर्चा आपण करतोय. एक शेवटच्या टप्प्यात आपण जातोय. एक महत्वाचा प्रश्न आपल्याला विचारायचा आहे. जनतेने आपल्याला जनमत दिलं, लोकांनी आपल्याला निवडून दिलं. पुन्हा आपल्या घरी वापस जाणार, की परत आपली चूल वेगळी मांडणार? आता सध्या तर माझ्या डोक्यात एकच आहे. मी फक्त निवडणूक माझ्या डोळ्यासमोर ठेवलेली आहे आणि मला जिंकायचंय. बाकीचा विषय सर्व नंतर. नक्कीच, ज्या पद्धतीने आमचा हा विशेष कार्यक्रम आहे, त्याचा टायटलच आहे यंदा हवा कुणाची. ताईंना काय वाटतं, यंदा हवा कुणाची? आता ते यंदा हवा कुणाची हे आहे तर हे तुम्हाला 16 तारखेला समजेल. नक्कीच, या होत्या प्रभाग क्रमांक 12च्या वैशाली सतीश शिरसाट. अपक्ष उमेदवारी करतायत. अनेक वर्षांचा संघर्ष आहे. भाजप पक्षामध्ये एक पदाधिकारी म्हणून काम केलेलं आहे. वेगवेगळे उपक्रम राबवलेले आहे. आता थेट जनतेच्या समोर त्या गेलेल्या आहेत अपक्ष म्हणून. आता लवकरच आपल्याला कळणार आहे. 15 तारखेला मतदान आहे, 16 तारखेला निकाल आहे. त्यावेळेस ठरेल की यंदा हवा कुणाची. हवा कोणाची रे हवा आपलीच रे. भाजपाच्या निष्ठावंतांच्या यादीमध्ये असलेलं नाव, आंदोलन असतील, सामाजिक उपक्रम असतील, आपला चेहरा हा अग्रभागी होता. उमेदवारी का नाकारली? आणि एका जागेसाठी जो 15 20 लोक इच्छुक होते. तर कदाचित पक्ष श्रेष्ठीचा काहीतरी नाईलाज झाला असेल, त्यांनाही काहीतरी ऍडजस्टमेंट असेल. आपण जर ठरवलं असतं तर इतर पक्षात जाऊन उमेदवारी आपल्याला सहज मिळाली असती. अपक्षच का? तर एवढं इझी नाही की आपण दुसऱ्या कुठल्या पक्षाचा लगेच लोगो लावून घेऊ आणि आपण त्याच्यात लगेच सामावून घेऊ. ही गोष्ट माझ्यासाठी तरी एवढी सहज नाही. हे तर चालूच असतं. ही निवडणूकच त्याच्यावर असते. परंतु याच्या पलीकडे जाऊन विचार करण्याची खरोखर गरज आहे. किंवा एक त्यांचा प्रभाग हा अतिशय सुरक्षाच्या दृष्टिकोनातून व्यवस्थित असला पाहिजे. कोणत्याही उमेदवाराकडनं चर्चा करताना मला अजूनपर्यंत दिसली नाही. जनतेने आपल्याला जनमत दिलं, लोकांनी आपल्याला निवडून दिलं. पुन्हा आपल्या घरी वापस जाणार, परत आपली चूल वेगळी मांडणार. हवा कोणाची रे हवा आपलीच रे.